नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 170 रक्तदात्यांनी केले रक्त संकलन. नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरामध्ये विठ्ठल रुक्मिणी सेवा केंद्र सावनेरच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर सावनेर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या उपक्रमांतर्गत हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 170 रक्तदात्यांनी रक्त संकलन केले. या शिबिराचे उद्घाटन माऊली नवनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र दलाल यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माऊली नवनिर्माण समूहाची सीईओ उमेश काळे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष राजेंद्र जोगी, माजी तालुका अध्यक्ष मोरेश्वर पुण, नंदापूर सेवा केंद्र अध्यक्ष पुरुषोत्तम नागपूरकर उपस्थित होते. हे रक्त संकलन जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांनी संकलन केले. या जमूमध्ये डॉक्टर अभिजित मानकर, किशोर खोब्रागडे, पायल शिरसाट, अरुण मोरांडे, प्रशांत बाराई, प्राची खोरसंगे, सुप्रिया डोंगरे, दिनेश रामटेके सह इतर समूह हजर होते. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता संजय मानकर, राजकुमार आरगोळे, साहिल सातपुते, अक्षय अंबरते, वैभव ढोक, वेदांत शिंदे, रितेश मिरासे, शुभम एकुणकर, अर्चना मानकर, संगीता भलावी, संगीता सोनवणे, शांता आरगोळे सह भक्त भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र सह अल्पाहार देण्यात आला. सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट.